भाजप आणि शिंदेची शिवसेना या महायुतीतल्या दोन प्रमुख पक्षांचा मुंबई महापालिकेसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाल्याचं सांगण्यात येत आहे। 227 वॉर्डपैकी 200 जागांवरती भाजप आणि शिवसेनेचे एकमत झालंय, तर उरलेल्या 27 जागांचा निर्णय हा आज होणार असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय। काल वांद्रे पश्चिम इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची बैठक झाली। शिंदे फडणवीसांच्या प्रचार सभांच्या नियोजनासाठी बैठक झाल्याची माहिती साटम यांनी दिली आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही। 227 जागा या आमच्या ठरलेल्या आहेत। महायुती 227 जागांवरती लढणार आहे। त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमत ऑलरेडी झालेलं आहे, पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार। सर्वच महापालिकांमध्ये भाजपसोबत युतीची तयारी असल्याचं शिवसेना सांगत असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्येच महायुतीच्या एकजुटीला तडा जाण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांच्या 2 बैठका झाल्या, तरी देखील शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। यावरूनच अखेरीस स्थानिक भाजप आमदार संजय केळकरांनी थेट शिवसेनेला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम देऊ केलाय। त्यामुळे 2017 प्रमाणे यंदा देखील ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे। युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे। त्यांचं म्हणणं युती विना पण आपण लढू असं त्यांचं म्हणणं आहे। लवकरात लवकर जर यामध्ये कोणी डेडलाईन या सगळ्या गोष्टी नसतात। यामध्ये महायुतीचा महापौर बसला पाहिजे, महायुती सगळीकडे झाली पाहिजे या अनुषंगाने भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे दोघंही प्रयत्नशील आहेत आणि मला वाटतं सगळ्याच महानगरपालिकेवरती महायुती होईल आणि महायुतीचा महापौर बसेल। केवळ ठाण्यातच नव्हे तर ठाण्या शेजारील नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिकेत देखील जागा वाटपावरून महायुतीत ओढाताण पाहायला मिळते। समन्वय समिती नेमून देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीबाबत घोडं हे अडलेलं आहे। दोन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेला हव्या तेवढ्या जागा सोडण्यास भाजप तयार नाही। त्याबरोबरच स्थानिक नेत्यांचं देखील या युती विरोधात सूर पाहायला मिळतोय। त्यामुळे नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये युतीचं भविष्य हे अंधारातच असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चिन्हावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद आहे। घड्याळ चिन्हावरती सर्व उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह आहे। मात्र तुतारी चिन्हावरती निवडणूक लढण्यावरती शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवरती पवारांचे राष्ट्रवादी पुण्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडते, तर या बैठकीला मनसेचे नेते देखील उपस्थित आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत जाणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। मुंबईत शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंसोबत युती करण्यासाठी आशावादी आहे। काल शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राखी जाधव यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीमध्ये मुंबईतील जागा वाटपावरती चर्चा झाली। तब्बल 2 तास ही चर्चा झाल्याची माहिती ही स्वतः जयंत पाटलांनी दिली आहे। ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे, पण निष्कर्षापर्यंत आलेलो नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दामून आलो होतो। बरीच चर्चा झाली, पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही। आम्ही महाविकास आघाडीतले घटक आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे।
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची 2 दिवसांपूर्वीच घोषणा झाली. त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये मुंबईच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आहे. मनसे उमेदवारांची यादी तयार असून शनिवारपासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती मिळते. काल मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मनसेचे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे दोन्ही नेते एका बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. तर या बंद लिफाफ्यामध्ये मनसे उमेदवारांची अंतिम यादी असल्याचं सांगितलं जात आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगरमधून प्रचाराचा शुभारंभ केला. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी संभाजीनगरच्या क्रांती चौकातून गुलमंडीपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सभा घेतली आणि यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आपल्या शहरामध्ये जे तुम्ही डोक्यावर बसवलेले हे सत्ताधारी आहेत, त्यांच्या हातात गेले 3 वर्ष 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या. मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे, सगळं आहे. तुम्ही मला सांगा, या शहरांमध्ये रस्ते सुधारले आहेत का? पाण्याची परिस्थिती चांगली झाली आहे का? इथे जे आपण पाहत होतो, जे आपल्याला फुटपाथ करायचे होते, सायकल ट्रॅक करायचे होते, मोकळी मैदानं वाढवायची होती, तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी आणायची होती, हे काही झालंय का? तुम्ही ह्या सरकारला निवडून दिलेला असाल, ज्या कारणासाठी निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने हे जे काही महायुतीचं भूत आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, हे सरकार पुढच्या काळात आपल्याला परवडणार आहे का? परवडणार आहे? किती किती आंदोलन आपण केली गेल्या 3 वर्षात. मला आठवतं ह्याच मार्गावरून आपण हंडा मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांसाठी लबाडोनं पाणी द्या आपण मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढला होता. ह्यांचे सगळ्यांचे जे तुमच्या इकडचे मंत्री आहेत, पालकमंत्री असतील, मस्त व्हिडिओ येतात, बॅगांमध्ये पैसे असतात. हे पैसे तुमच्या हाती लागतात का? हे पैसे ह्यांचे स्वतःचे तरी आहेत का? मग हे पैसे येतात कुठून? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता हिजाब हाही एक मुद्दा बनलेला आहे. हिजाब परिधान करणारी महिला एक दिवस मुंबईची महापौर बनेल असा विश्वास एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी व्यक्त केला आहे. खान आणि पठाण मुंबईचे महापौर का बनू शकत नाहीत? देशाच्या संविधानानं सर्वांना समान हक्क दिले असल्याचा मुद्दा हा त्यांनी समोर आणला. मैं तो चाहूँगा कि क्यों ना कोई पठान, खान, अंसारी, शेख, कुरैशी बने मेयर. क्यों नहीं बन सकता भाई? देश सभी का है, देश इक्वालिटी की बात करता है, तो वो भी बन सकते हैं. अगर वो बन सकता है तो ये भी बन सकते हैं. मगर इनका ऐसा ये बनेगा नहीं. जिसको जनता चाहेगी, जिसको जनता वोट देगी, मोहब्बत से नवाजेगी, वो बनेगा मेयर. ये कौन होते हैं बोलने वाले? ये अगर बोलते मराठी बनेगा तो मैं बोलता हूँ क्यों नहीं बनेगा. इन्होंने पहले कहा आई लव महादेव बोलने वाला बनेगा. ठीक है, अगर वो बन सकता है तो आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलने वाला पठान, खान, शेख, सैयद, अंसारी, कुरैशी क्यों नहीं बन सकता. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला काल मोठं खिंडार पडलं. 43 वर्षांपासूनचे निष्ठावान शिवसैनिक विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नाशिकमधील पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आता डॅमेज कंट्रोल हाती घेतलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई आणि रवींद्र मिर्लेकर यांनी नाशिकला भेट देत आढावा बैठक घेतली. नाशिक महानगरपालिकेच्या जागेसंदर्भामध्ये त्याबरोबरच पक्षातील गळतीनंतर त्यांनी हा आढावा घेतलाय. जे होते जे गेले, स्वार्थ असतो, काहींवर दबाव असतो. बऱ्याचशा घडामोडी तुम्ही गेल्या 3-1 वर्षामध्ये सगळ्या ज्या पाहिल्या, माध्यमांनी तुम्ही दाखवल्या की यामध्ये कशा प्रकारचं महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कधी न पाहिलेलं राजकारण आणि त्या राजकारणाची घसरती पातळी ही सर्वजण बघतायत. आणि त्या ह्याच्यामध्ये बळी पडलेली जी लोक असतात त्यांची कारणं वेगवेगळी असतात. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर भाजपनं पहिला झटका नाशिकमध्ये दिला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पाठोपाठ मनसेला भाजपनं सुरुंग लावला. मात्र अशाही परिस्थितीत राज ठाकरेंच्या मनसेचा एक मावळा अजूनही त्यांच्यासोबत आहे. सलीम शेख असं या मावळ्याचं नाव आहे. सलीम शेख हे नाशिकमधील मनसेचे एकमेव माजी नगरसेवक आहेत. नाशिक महापालिकेमध्ये मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला घरघर लागली आणि मनसेची महापालिकेतील सत्ता भाजपकडे गेली. मात्र सुरुवातीपासूनच मनसे सोबत असलेले सलीम शेख अजूनही मनसे सोबत आहेत. मनसेची ही
माझी तिसरी हॅट्रिक होणार आहे माझी मनसेची. आणि मला वाटतं निश्चितच प्रभागातली जनता आता बोलायला लागली. निष्ठावंत असावा, निष्ठावंत कोणी कार्यकर्ता असावा तर सलीम मामा शेखसारखा असा. आपण फेसबुक व्हॉट्सअपच्या जर कमेंट बघितल्या, अनेक लोक बोलायला लागलेला. अनेक लोक मला निष्ठेचं फळ त्या ठिकाणी मिळणारे अनेक लोक माझ्यामध्ये सामील होतं आणि मला मतदान करायचं होते. जे लोक माझे विरोधक होते ते लोकसुद्धा आज मला मतदान करायचं म्हणतात. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि MIM अशी युती होऊन जागा वाटपावरती देखील बोलणी होऊन शिक्कामोर्तब करण्यात होतोय. मात्र महाराष्ट्र प्रदेश पातळीवरती मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची MIM बरोबर युती न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यानं मालेगावातील काँग्रेस MIM युतीला ब्रेक लागलेला आहे. ज्या पद्धतीनं मनसे महाविकास आघाडीत आल्यानंतर काँग्रेस तिथून बाजूला झालं, त्याच पद्धतीनं MIMशी देखील हातमिळवणी करायची नाही अशा स्पष्ट सूचना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिल्याचं मालेगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एजाज बेग यांनी पत्रकार परिषदेमधून स्पष्ट केलंय. आदेश दिया पूरे महाराष्ट्र के अध्यक्ष लोगों को कि भाई MIM को छोड़ के आप किसी से भी पैक्ट कर ले, और MIM से पैक्ट हमारा नहीं होगा, क्योंकि हम लोगों ने महाविकास आघाड़ी के अंदर मन से आने की वजह से भी हमने पैक्ट तोड़ दिया, मगर पैक्ट नहीं किया. तो इसके लिए आप लोगों को हिदायत दी जा रही है कि आप MIM से पैक्ट ना. जळगाव महापालिकेसाठी महायुतीची घोषणा करण्यात आली. जळगावामध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहे. माजी मंत्री अनिल पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. महायुतीची घोषणा झाली असली तरी जागा वाटपाचं सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे. येत्या 2 दिवसांमध्ये यावरती तोडगा निघणार असल्याचं आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल. पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून ही निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या 2 पक्षांची भिवंडी महापालिकेमध्ये सर्वच्या सर्व 90 जागा युतीत लढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंची शिवसेना 80 तर मनसे 10 जागांवरती लढणार आहे. एकसंध शिवसेनेनं आजवरती भिवंडीमध्ये कधीही एवढ्या जागा या लढवल्या नव्हत्या. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. नाही, जागेंचा तिढा तुम्ही सांगत असाल, पण आमच्याकडे सुटसुटीत झालेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला 10 जागा लढायच्या आहेत, कुठल्याही सांगा तुम्ही, आम्ही द्यायला तयार आहोत. आणि ते आम्ही दिले आहेत त्यांना. 2006 ते 2026 ही एवढी वर्ष पब्लिकची इच्छा होती की राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, पण काही दुर्दैवी घटनांमुळे ते होत नव्हतं. पण आज ते झालेलं आहे. काही महिन्यांपूर्वी मनसेला रामराम ठोकलेल्या प्रकाश महाजन यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार पडलाय. यावेळी महाजन यांनी शिंदेचं जोरदार कौतुक केलं, तर शिंदेंनी देखील महाजनांचं कौतुक केलं. दरम्यान प्रकाश महाजन यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताच ठाकरे बंधूंवरती हल्लाबोल केलाय. दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडलंय अशी टीका महाजन यांनी केली. तर जागा वाटप जाहीर होऊ द्या, त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही असं देखील प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. मला सांगा, 20 वर्षाचा विरोध 10 मिनिटात संपलं का? 10च मिनिटात. 20 वर्षाचा विरोध आहे तुम्हाला, काय गरज? 10 मिनिटात संपला याचा अर्थ लक्षात घ्या ना. ही युती 5 जुलैला झाली असते तो लोकांना समजलं असतं. 165 दिवस तुम्हाला थांबावं लागलं. 165 दिवसाचा तुम्ही विचार करून तुमची जागा वाटप झाली नाही. यांच्या युतीमुळं काय झालं? ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. एकनाथ शिंदेंसोबत फोनवरती चर्चा झाल्याची माहिती मीनाक्षी शिंदेंनी दिली आहे. तसंच एकत्र बसून चर्चा करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती देखील मीनाक्षी शिंदेंनी दिली आहे. कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सृष्टीने याची दखल घेतली आणि साहेबांनी पण स्वतः कॉल केला. खासदार श्री नरेश मस्के हे देखील आलेले आणि मला असं या राजीनाम्यानंतर साहेबांनी फोन करून माझ्याशी चर्चा केली आणि जी काही चर्चा झाली त्याच्यातनं मला असं वाटतं की
जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांचा राजीनामा घेतला गेला त्यांच्या संदर्भात साहेबांनी सांगितले की आपण लवकरच बैठक घेऊन ते काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू, कारण ही घरातले वाद आहेत आणि त्यामुळे साहेबांचं मत होतं की आपण एकत्र बसून ह्याच्यावर चर्चा करू. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. दिनेश कुबल यांनी ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. कुबल हे कलिना वॉर्ड क्रमांक 89चे माजी नगरसेवक असून असंख्य कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे सेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. सांगलीत आठवडाभरापूर्वी जनसुराज्य पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी महापौर आनंदा देवमान यांनी यू टर्न घेतलाय. देवमान यांनी समित कदमांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या घरवापसीनं जनसुराज्य पक्षाला डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये यश आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.